कुक अँड रीड विथ जान्हवी या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत गाजराची भाजी। गाजर म्हटला की आपण जास्त करून त्याची कोशिंबीर करतो, परंतु इथे मी गाजराची भाजी करणार आहे, जी की अतिशय चविष्ट लागते आणि त्याचबरोबर गाजर हे पौष्टिकही असतं। तर ही अशी भाजी करण्याकरता मी काय काय पदार्थ वापरले आहे ते सांगते। त्याच्यासाठी सर्वप्रथम मी 4 छोटे गाजरं घेतलेले आहे। त्या गाजरांना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण त्याची सालं काढून घेणार आहोत। सालं काढल्यानंतर आपण त्याला बारीक चिरून घेणार आहोत। हे तुम्ही कशाही प्रकारे चिरू शकता, लांब गाजराचे तुकडेही करू शकता। इथे मी छोटे गाजराचे तुकडे करून घेतलेले आहे। अशा प्रकारे सगळी गाजरं चिरल्यानंतर आपण याच्यामध्ये एक मसाला तयार करून घालणार आहोत, ज्याने या भाजीची जी टेस्ट आहे ती छान लागते। तर त्याच्यासाठी मी थोडे धने घेतलेले आहे, त्याचबरोबर थोडं जिरं घेतलं आहे। धन्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवलं आहे आणि जिऱ्याचं प्रमाण थोडं कमी, आणि या दोन्ही गोष्टींना आपण पॅनमध्ये छान परतून घेणार आहोत। थोडेसे हे धने आणि जिरं असं परतल्यानंतर आपण याला खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत। कोर्सलीच आपण हे कुटून घेणार आहोत आणि त्यानंतर एक मिरची, 7-8 लसूण पाकळ्या, थोडा कढीपत्ता, थोडंसं तेल घालून याला सुद्धा छान परतून घेतलेलं आहे। हे परतल्यानंतर आपण याला सुद्धा खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण खलबत्त्यामध्ये या दोन्ही गोष्टी ठेचून घेतल्या आणि त्या भाजीत घातल्या की भाजी अधिकच स्वादिष्ट लागते। तर अशा प्रकारे आपला मसाला झाला तयार। त्यानंतर आपली फोडणी केली आपण, जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता ही घालून, त्याचबरोबर मिरची, लसूण घातलं, आपले नेहमीचे मसाले घातले, मीठ घातलं आणि गाजर घालून घेतलं। या गाजराला आपण छान मिक्स करून घेतलेला आहे आणि मग त्याच्यानंतर जो धने आणि जिरं यांचा जो मसाला केला होता तो पण घालून घेतला आहे। याच्यावर याला परतून घेतलं परत, आणि मग मी थोडी मिरपूड यात घातलेली आहे। मी विदर्भातली आहे, त्याच्यामुळे मला तिखट गोष्टी जास्त आवडतात आणि गाजराची भाजी थोडी गोड होते, कारण गाजराला मूळतःच गोडवा असतो। तर त्याच्यामध्ये थोडासा चटपटीतपणा आणण्याकरता मी इथे मिरपूड वापरलेली आहे आणि त्याचबरोबर थोडी तिखट हिरवी मिरचीसुद्धा वापरलेली आहे। तर अशा प्रकारे आपण या भाजीला छान मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर आपण याला वाफ देऊन घेणार आहोत। तसं तर गाजर शिजायला वेळ लागत नाही, परंतु असं वाटलंच तर तुम्ही थोडा पाण्याचा हबका त्याला देऊ शकता। त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं दाण्याचं कूट आणि त्याचबरोबर खोबरं घालून घेतलं आहे। एक परत वाफ दिली आहे आणि सगळ्यात शेवटी आपण याच्यावर लिंबू पिळून घेतलं आणि मग कोथिंबीर घालून घेतली। कोथिंबीरीशिवाय तर कोणताच पदार्थ पूर्ण वाटत नाही, त्याच्यामुळे कोथिंबीर घालून याला मिक्स करून घेतलं आणि अशी आपली अतिशय चविष्ट आणि त्याचबरोबर पौष्टिक गाजराची भाजी झाली तयार। याच्यावर तुम्ही भरपूर तीळ टाकून ही भाजी खाऊ शकता, ती छान लागते। तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी आणि इतरही कंटेंटसाठी माझ्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।